प्रभाग क्रमांक 17 पहिलं सर्वप्रथम तर मी प्रभाग क्रमांक 17चा रहिवासी आहे. या प्रभाग क्रमांक 17मध्ये जे सत्ताधारी लोक आहेत ते जे बनतायत की खूप विकास झाला इथं, तर हे सगळं खोटेपणा आहे. इथं जे विकास झालेला असं काहीच नाही. इथं पक्के रस्ते, ड्रेनची समस्या, पाण्याची समस्या, असं बरेच काय त्रुटी आहेत जे अजून या आपल्या प्रभाग क्रमांक 17मध्ये आहेत. पाण्याची समस्या, देशमुखमध्ये आज 1350 फ्लॅट आहेत, पण एक दिवस आड एक दिवस पाणी सगळ्यांना भेटतं. आज आमच्या पिसोली ग्रामपंचायतमध्ये मराठी शाळा आहे, त्याची भिंत तुटलेली आहे मागच्या 2 वर्षापासून. ते बांधायला आज लोकांना वेळ नाही. तर लोकांना आज कसले सरपंच, लोक सरपंच राहून गेलेत, नगरसेवक राहून गेलेत, पदं भोगतायत, पण काम घ्यायला एकही कुणीही पुढे येत नाही. तर मी माझी मिसेस सौ आराध्य राजन दुबे, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि आम्हीही लोकांकडून ही अपेक्षा ठेवतो की आम्हाला सुद्धा संधी भेटावी, एक नवीन चेहऱ्याला संधी भेटावं, आणि हे सगळं बदल आम्ही घडून दाखवू येणाऱ्या दिवसामध्ये. माझा अजेंडा स्पष्ट आहे. स्वच्छ पाण्याची लाईन. आज MIDC आणि KDMC मध्ये भरपूर काही गोष्टी आहेत जे आपल्या प्रभाग क्रमांक 17मध्ये आम्ही भोगतोय. आम्ही KDMC मध्ये जातो तर KDMC वाले बोलतात तुम्हाला MIDC पाणी देते. MIDC मध्ये जातो ते बोलतात तुम्ही KDMCचे क्षेत्र देतात. तर पक्के रस्ते, स्वच्छ पाणी, महिलांची सुरक्षेसाठी आम्ही काय करू शकतो त्याच्याबद्दल, विकास काय करू शकतो त्याच्याबद्दल, हेच आमचं स्पष्ट अजेंडा आहे. मूलभूत सुविधा कसं आपण आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो याच्याबद्दल आम्ही विचार करतो.